नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत असाल आणि मी पण मजेत. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर आली आहे. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये सकाळी 6:15 वाजता मी कामावर येते. तर पहिल्या कामावर मी पोहोचली आणि इकडे आल्यावर बनवले मी ज्वारी आणि भगर याचे हे चिला किंवा डोसा म्हणू शकता. तर भगर आणि ज्वारी ह्याचे हे डोसे बनवलेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे भगर किती हेल्दी असते खाण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ पण टाकलं आहे, त्यानंतर कांदा टोमॅटो टाकला आहे आणि मस्त असे डोसे उतरवून घेतलेत. ह्याला तुम्ही उत्तप्पा पण म्हणू शकता, चिला पण म्हणू शकता किंवा पोळी पण म्हणू शकता. तर हे असं बॅटर मी बनवलेलं आहे. जी आपली भगर असते ना ती भिजत घातली होती आणि मग सकाळी थोडीशी मिक्सरला फिरवली. त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं. ज्वारीचं पीठ आणि भगर समप्रमाणात घेतलं आणि असे मस्त क्रिस्पी असे डोसे उतरवले. तर हे अजून बॅटर बाकी आहे. पहिले सरांचा टिफिन पुरतं बनवून घेतलं, बाकीचे डोसे मी नंतर उतरवेल. तर बघू शकता तुम्ही डोसे झाल्यानंतर मी लंचसाठी हा भात बनवलेला आहे. तर हा मस्त असा स्टीम राईस केलेला आहे, मोकळा मोकळा. त्याबरोबर मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त टॉमॅटो, लाल हिरवी मिरचीची फोडणी, खूप सारी कोथिंबीर आणि फोडणीमध्ये तूप असं हे मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे. तर मुगाची डाळ पण आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते. कोणाकोणाला तुरीच्या डाळीने गॅस ॲसिडिटी होते, पण मुगाची डाळ पचण्यासाठी हलकी असते. त्यानंतर भाजी बनवलेली आहे, मटार आणि गाजर ह्याची भाजी बनवलेली आहे. तर गाजर मटारची सब्जी ह्याला आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये थोडीशी क्रीम टाकलेली आहे, त्यामुळे ती अजून टेस्टी लागते. तर अशा प्रकारे आपला लंच हा रेडी आहे. तर मग चला मी पटापट टिफिन पॅक करून घेते. हे माझं रोजचं काम आहे. सकाळी 6:15ला पहिल्या कामावर येते, त्यानंतरनं मी 7:30ला दुसऱ्या कामावर जाते. तर व्हिडिओ आता फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण नाही केला तर मग हा व्हिडिओ खूप मोठा होणार. तर पहिल्या टिफिनमध्ये मी भात भरून घेतला, त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये जे आपण डोसे बनवलेले आहेत ज्वारी आणि भगरचे ते पॅक केले. त्यानंतर हा जो थर्माससारखी बॉटल दिसते ना ह्याच्यामध्ये मी डाळ भरते, जेणेकरून आहे ना डाळ सांडणार नाही. तर या थर्माससारख्या बॉटलमध्ये डाळ पॅक केली. त्यानंतरनं भाजी पॅक केली एका डब्यामध्ये. अजून मला फ्रूट कट करायचं आहे, तर ॲपल देणार आहे मी फ्रूट्समध्ये. तर ॲपलचं साल काढलं पटापट पटापट आणि त्याचे पीसेस करून एका डब्यामध्ये मी पॅक केले. अजून दही, सॅलेड, खूप काय काय टिफिनमध्ये भरायचं आहे, कारण आता सरांना आणि मॅडमला डाएट प्लॅनरनी जे जे डाएट खायला सांगितलं आहे त्या हिशोबाने माझा हा सगळा शेड्यूल झालेला आहे. तर मग मला त्या हिशोबाने सगळं बनवावं लागतं. तर हे बघू शकता तुम्ही, मी स्प्राउट्स पण बनवलेले आहेत आणि हे काकडी आणि गाजर आहे, हे पण बारीक बारीक असं कट केलेले. सगळे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर दही पण पॅक केलं, सॅलेड पॅक केलं, अजून तुम्हाला सांगते स्प्राउट पॅक केले. हे सगळे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर बॅगमध्ये पॅक केले आणि मग किचन वगैरे क्लीन करायला घेतलं. तर बघू शकता मुकेश भैयांनी मला दही काढून दिलं, ते दही मी एका टिफिनमध्ये पॅक केलं. तर एका बाजूला एक काम, दुसऱ्या बाजूला दुसरं काम, असं काम चालू होतं. तर माझा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर टिफिन भरायच्या टायमाला मुकेश भैया येतात मला मदत करायला. इकडचे सर आहेत ना बरोबर 7:30ला ऑफिसला जाण्यासाठी निघतात आणि मला 7:30पर्यंत टिफिन, लंच, ब्रेकफास्ट सगळं बनवून टिफिन पॅक करून ठेवावा लागतो. मग सर गेल्याच्यानंतर पटापट 5 मिनटामध्ये मी हे सगळी क्लिनिंग वगैरे करते, टोडूला ब्रेकफास्ट देते आणि मग मी दुसऱ्या कामावर जाते. तर फायनली माझं सगळं काम झालं. किचन वगैरे क्लीन केलं, टोडूला ब्रेकफास्ट दिला आणि मी आली दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते. तर बघा, लक बाय चान्स आज दुसऱ्या कामावर जास्त काही काम नव्हतं, फक्त पुलाव बनवायचा होता. तर मस्त मटार, फ्लावर, गाजर, वांगं, बीन्स, कॅप्सिकम ह्या सगळ्या भाज्या टाकून आहे ना मी हा पुलाव बनवलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की पुलावमध्ये वांगं कसं काय टाकलं? तर ह्यांना पुलाव आहे ना थोडासा मसाले भाताचा फ्लेवर पाहिजे होता पुलावमध्ये, म्हणून त्यांनीच मला वांगं टाकायला सांगितलं. तर ज्या ज्या घरी मी स्वयंपाकाची कामं करते
त्या घरी त्यांना जसं आवडेल, त्यांची जशी टेस्ट असेल त्या हिशोबाने मी स्वयंपाक करते. तर माझा पुलाव झाला, त्यानंतरनं तो पुलाव मी एका प्लेटमध्ये काढला, कारण 5 मिनटाच्या आत मॅडमना ऑफिसला निघायचं होतं आणि इकडे मला जो टिफिन पॅक करायचा असतो तो पूर्ण गार करून पॅक करायचा असतो. त्यामुळे मग मी हे प्लेटमध्ये काढलं, म्हणजे हा पुलाव आहे ना लवकर थंड होईल आणि बाजूला असलेल्या लाल टिफिनमध्ये मला तो पॅक करायचा आहे. तर मी पुलाव पॅक करून मॅडमला दिला. मॅडम ऑफिसला गेले. त्यानंतर मी बाकीची कामं आवरली. सगळं जेवण म्हणजे फक्त जो पुलाव केलेला तो एका डब्यात काढून ठेवला. त्यानंतर किचन गॅस क्लीन केलं, सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवले आणि आता मी चालली आहे घरी. तर आता मी तुम्हाला माझे घरचे व्हिडिओ पण दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बऱ्यापैकी माझ्या फॅमिली मेंबर्सला ओळखता, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवलेलं आहेच. तर माझ्या या चौकोनी कुटुंबामध्ये जे काही सुखादुःखाचे क्षण येतात, जे जे माझ्याबरोबर दिवसभरामध्ये घडतं ते देखील मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवते. तर बघा, दरवाजा बंद केला आणि मी निघाली घराकडे जायला. लिफ्टचं बटन दाबलं आणि चला मग मी आता जाते घरी. पण लिफ्ट येईपर्यंत जरा बसून घेते, कारण नॉनस्टॉप सकाळपासून उभी असते ना, जरा बसलं की बरं वाटतं. चला मग घरी आली. आल्या आल्या स्वयंपाकाला उभी राहिली, कारण मुलाचं कॉलेज असतं त्यामुळे मला आल्या आल्या स्वयंपाक करावा लागतो. तर मस्त मेथीची भाजी बनवली आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे मसूरची डाळ, कांदा, लसूण आणि मिरची. त्यानंतर बनवलेले आहेत नाचणीच्या भाकरी. ह्याच्यामध्ये थोडंसं ज्वारी बाजरीचं पीठ होतं माझ्याकडे, 2-2 चमचेच उरलं होतं, तेवढं टाकून दिलं आणि हे पीठ संपवून टाकलं. त्यानंतर मुलगा बोलला मी भाकरी टिफिनला नेणार नाही, म्हणून त्याच्यासाठी चपात्या बनवल्या. त्याच्यासाठी टिफिन पॅक केला. चपाती, मेथीची भाजी, आम्हा लोकांसाठी भाकरी बनवली. मिस्टरांना अशी कडक भाकरी आणि कडक चपाती लागते, त्यामुळे तव्यावर अशी चपाती आणि भाकरी ठेवून दिली. म्हणजे कसा तवा गरम असतो ना, तर चपाती आणि भाकरी कडक होते. तर तर जसा महिना संपतो, जसं रॅशन संपतं, तसं मी ह्या सगळ्या बरण्या दर महिन्याला घासत असते. तर काही बरण्यांमध्ये थोडं थोडं सामान होतं, काही पूर्ण रिकामी झालेल्या. तर सगळ्या बरण्या मी घासायला घेतल्या. सगळं घर आवरलं, झाडून बिडून काढलं, सगळे भांडे वगैरे घासले आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही चाललो आहोत लाडूची डिलेवरी द्यायला. तर माझे मिस्टर जाणार आहेत चर्चगेटला लाडू द्यायला आणि मी जाणार आहे कुर्ल्याला चटणी द्यायला. तर स्टेशनपर्यंत आम्ही दोघं सोबत जातो आहे. तर आम्ही पटकन जाऊन डिलेवरी देऊन आलो. जाताना पण सोबत गेलो, येताना सोबत आलो. त्यानंतर ना आल्यावर इथे घाटकोपरमधलीच ही ऑर्डर होती एका ताईंची. ते लाडू रेडी केले, पॅक केले आणि आता ह्याची डिलेवरी आज किंवा उद्या करणार. तर थोडी कामं, आजारपण आणि ह्यामध्ये आमच्या दोघांमध्ये भांडणं झाले आणि मी बसली रागावून. तर माझा नवरा माझा राग काढत होता. हसू नका, हा नावं नका ठेवू, साधा भोळा आहे माझा नवरा. तर सध्या माझी चालू आहे ट्रीटमेंट आणि त्यामध्ये लाडूच्या ऑर्डर आणि डिलेवरी आम्ही दोघं मिळून करतो. त्यामध्येच असे छोटे छोटे काय वाद झालेले, मला राग आलेला आणि मिस्टर मला मनवत होते आणि मी मात्र भाव खात होती. तर आपल्याला खूप स्पेशल वाटतं ना जेव्हा नवरा आपल्याला मनवतो, तर त्यांची स्टाईल बघा मनवायची. मला एकदा सांगितलं, मला तुमचा राग आलेला आहे आणि मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तुम घूमे रिवरना जीना नहीं मुझे ए मरना मारा देखो कभी ऐसा कहना देखो कभी ऐसा करना केवढे मनवतायत यार मम्मी. यही रजा तो एक सितारा हसली 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 लाजली. शैतानचा, मला बोलायचं नाही, मला राग आला. तुम्ही का ओरडले मला? मी पण तुमच्या बरोबर आली का नाही एवढ्या लांब, एवढा घाईघाईत स्वयंपाक बनवला, धावत पळत, तशीच पळत पळत आली. मग तुम्ही तो राग माझ्यावर का काढला? गलती हो गई माफ करना. तुम्हाला कशी वाटली माझ्या नवऱ्याची स्टाईल, माझा राग घालवण्याची? आणि मी पण जास्त वेळ त्यांच्यापासून रागून रुसून बसू शकत नाही, कारण मी राहू शकत नाही त्यांच्याशी न बोलता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. तर हा गुपचूप काढलेला माझ्या मुलीने व्हिडिओ आहे. तर तुम्हाला पण मी बाय करते, हा व्हिडिओ संपवते. कसा वाटला कमेंट करा, लाईक सबस्क्राईब करा.